बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या शर्मिला पिंपळकर गायकवाड यांची महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे 3 वर्ष 10 महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. ठाणे महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे 75, भाजपचे 28, राष्ट्रवादी शरद पवार 12, राष्ट्रवादी अजित पवार 9, MIM 5, शिवसेना उभाटा 1, अपक्ष 1 असे 131 नगरसेवक निवडून आलेत. या निवडणूक निकालानंतर 3 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. शिंदे गटाच्या शिवसेनेने 75 नगरसेवक निवडून आणले असून एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ 76 वर गेले. ठाणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 66 नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. नेमके तसेच झाले. ठाणे महापालिकेची निवडणूक युतीत लढवण्यात आली असल्यामुळे महापौर पद द्या अन्यथा विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजाव असा हट्ट भाजपने धरला होता. मात्र दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी भाजपने महापौर पदाचा हट्ट सोडत शिवसेना शिंदे गट पक्षासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे महापौर पदासाठी शर्मिला पिंपळकर तर भाजपतर्फे उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्यामुळे दोघांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारी रोजी केवळ अधिकृत निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली होती. ठाणे महानगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदे गट पक्षाच्या शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले तर मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होती. महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीमुळे 3 वर्ष 10 महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. भारताचा प्रगतीचा आलेख हा 7.5% इतका आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे नेतृत्व लाभले ते गुंतवणूकदारांना आश्वासक असे आहे. मोदींच्या नेतृत्वात आपली अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे. याकरिता आर्थिक शिस्त महत्त्वाची असते. मागील वर्षापेक्षा यंदा वित्तीय तूट कमी झाले अशी माहिती भाजपचे मुख्य सहप्रवक्ते विश्वास पाठक यांनी काल ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना दिले. सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त असा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे असेही ते म्हणाले. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर माहिती देण्यासाठी भाजपच्या ठाण्यातील वर्तकनगर येथील पक्ष कार्यालयात काल पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, प्रवक्ते सागर भदे, डॉक्टर समीरा भारती, विक्रम भोईर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना विश्वास पाठक यांनी सांगितले की 2014 साली देशाचा अर्थसंकल्प हा 16 लाख कोटी इतका होता. आता तो 56 लाख कोटी इथपर्यंत पोहोचला आहे. आज आपली अर्थव्यवस्था जगात 4थ्या क्रमांकावर आहे, पण लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर येईल असा आशावाद पाठक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. सर्व घटकांना सामावणारा हा अर्थसंकल्प आहे. यात 7 बुलेट ट्रेन, 22 जलवाहतूक प्रकल्प आदींचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, ऊर्जामध्ये सोलरला चालना हे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या अर्थसंकल्पात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा फायदा पोहोचेल या दृष्टीने यात विविध बाबींचा याकरिता समावेश करण्यात आला आहे. सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर केलेल्या निर्मला सीतारामन पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. हा जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण असताना सादर केलेला अर्थसंकल्प आहे. भारताचा प्रगतीचा आलेख हा 7.5% इतका असून देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे नेतृत्व लाभले ते गुंतवणूकदारांना आश्वासक आहे. मोदींच्या नेतृत्वात आपली अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे. याकरिता आर्थिक शिस्त महत्त्वाची असते. मागील वर्षापेक्षा यंदा वित्तीय तूट कमी झाली आहे.
असेही ते म्हणाले. ठाणे न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संध्या बच्चाव यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडले. संध्या दिनकर बच्चाव या ठाणे न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावर कार्यरत आहेत. संध्या यांनी लोकसेविका या नात्याने मिळालेल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याचे समोर आले. संध्या यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रारदाराने दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात न्यायालयात चांगल्या प्रकारे ॲग्रीमेंट करेल, परंतु त्यासाठी 50,000 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून 10,000 रुपये स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. सदर प्रकरणामध्ये आरोपी लोकसेविका यांनी सदर रक्कम स्वीकारून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला म्हणून सदर गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. संध्या यांना 6 महिने साधा कारावास आणि 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड भरला नाही तर 2 महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मलंगगडावरील काही बांधकामांबाबत न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल लवकरच लागेल. तो निकाल मलंग भक्तांच्या अपेक्षेनुसार असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. माघ पौर्णिमेनिमित्त मलंगगडावर आयोजित भव्य यात्रेदरम्यान त्यांनी श्री मच्छिंद्रनाथ बाबांच्या समाधीस्थळी दर्शन घेत पूजा केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत भाष्य केले. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून 2 धर्मियांकडून येथे दावा केला जात आहे. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने मलंगगड परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात न्हाऊन निघाला असून राज्यासह परराज्यातूनही हजारो भाविक नाथांच्या दर्शनासाठी दाखल झाले. 2 दिवसापूर्वी येथे भक्तिभावाने पालखीचे आयोजन करण्यात आले होते. या पालखीची विधिवत पूजा करून तिची मिरवणूक काढली जाते. याचा मान विशिष्ट कुटुंबाकडे गेल्या अनेक वर्षापासून आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी येथे यात्रेला सुरुवात होते, तर पुढील काही दिवसही येथे जत्राही भरत असते. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर जाऊन भेट दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मंगल यात्रा अनेक वर्षापासून अखंडपणे सुरू असून पुढील काळातही याच भक्तिभावाने ती सुरू राहील असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यंदाच्या यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले असून भाविकांच्या सोयीसाठी फॅनिक्युलर सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे वयोवृद्ध, महिला तसेच चालण्यास अडचण असलेल्या भाविकांनाही सहजपणे मलंगनाथाचे दर्शन घेता येत आहे. पूर्वी अनेक भाविक दर्शनापासून वंचित राहत होते, मात्र या सुविधेमुळे त्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. गेली अनेक वर्ष कागदावरच असलेल्या विद्युत वाहनांकरिता शहरात ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचा प्रस्ताव आता लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली. चार्जिंग स्थानकांसाठी पालिका प्रशासनाने 19 जागा अंतिम करत या प्रकल्पासाठी निविदा काढले. खाजगी लोकसहभाग PPP तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याने पालिकेला 1 रुपया खर्च करावा लागणार नसून या उलट पालिकेला प्रति युनिट मागे 1 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. देशभरातील सर्व शहरांमध्ये पर्यावरणाची समस्या
दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून विद्युत वाहनांचा पर्याय शासनाने पुढे आणत त्यांच्या खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. असे असले तरी शहरामध्ये मात्र चार्जिंगची सुविधा नसल्याने नागरिक अशी वाहने घेण्याकडे वळत नसल्याचे चित्र आहे. यातूनच ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक विद्युत वाहनांकरिता शहरात चार्जिंग स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यासाठी जागा अंतिम होत नसल्यामुळे हा प्रकल्प गेल्या अनेक वर्ष कागदावरच होता. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभाग आणि शहर विकास विभागाने चार्जिंग स्थानकासाठी आवश्यक असलेल्या जागांचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारणे व्यवहार्यता तपासण्यात आली. यानंतर शहरातील 19 जागा निश्चित करण्यात आल्या. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. खाजगी लोकसहभाग तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पासाठी पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून याउलट पालिकेला प्रति युनिट मागे 1 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे. चार्जिंग स्थानकाच्या उभारणीसाठी खाजगी संस्थेची महापालिकेत सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यासोबत 6 मे 2025 रोजी सामंजस्य करार केला होता. 2022च्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार निश्चित करण्यात आलेल्या 30 ठिकाणाची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार 19 ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य असल्याचे संस्थेने स्पष्ट केले होते. हा प्रकल्प उभारणीसाठी सुमारे 10,50,00,000 रुपयांचा खर्च अपेक्षित असून संपूर्ण खर्च निविदा प्रक्रियेत निवडल्या जाणाऱ्या ठेकेदाराकडून केला जाणार आहे. महापालिकेला प्रति युनिट किमान 1 रुपया दराने जास्तीत जास्त महसूल देणारी निविदा स्वीकारली जाणार आहे. निवड झालेल्या ठेकेदाराला महापालिकेकडून 4 ते 5 मीटर रुंद आणि 20 ते 30 मीटर लांबीची जागा 10 वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.